उदासीनाचा देह ब्रह्म नाही पुण्य पाप लागत द्या. त्याला कसलंच पापन पुण्य लागत. पाप पुण्य त्याचे धर्म शके अंग भक्तासी सर्व पाप पुण्य त्याची धरू न शके अंग आणि भक्तासी श्रीरंग सर्व भावे. म्हणजे याचा अर्थ त्याला पापन पुण्य शिवितच नाही. कशामुळं? आणि निरासक्तीमुळं. कशामुळं? निरासक्ती. आसक्ती धरली की वाईट. वाईट काय? काय वाईट आहे? आसक्ती. शास्त्रानं तर टोकाचं चिंतन केलं. शास्त्र म्हणतंय भोग वाईट नाही. हा काय शास्त्र काय म्हणतंय? आबा आबा शास्त्र म्हणतंय भोग सुद्धा वाईट नाही, फक्त आसक्ती वाईट. काय? आसक्ती नसल्यावर भोग बाधा करीत नाही. टोकाचं प्रमाण देत. कारण आता माणसं ऐकू आता निबल झाली. माणसं अशी एवढी कवळी राहिली नाही. विठ्ठल प्रसाद पासून ऐकायला लागलीत माणसं. त्यामुळे आता एवढी कच्च्या कानाची असल्यावर माणसं म्हणजे तसल्या कच्च्या कानाच्या पैसे कशाला बोलला तू ग? एवढ्या कच्च्या कानाची माणसं राहिलीत का? हो बाबूराव, राहिलीत का? तर तसं नाही राहिलीत आता. मोठा बुद्ध आहे. निरासक्त पुरुषानं कोणत्याही टोकाच्या क्रिया करू द्या तर पापही नाही पुण्य कसलाच नाही. बघा आता ही ऐका बोले. तो इंद्रियाचे मेळे विषयावरे तरी लोळे बरे हात पाहून मैले उदास वृत्तीच्या विठाला. काय टोकाचं आहे का नाही? हा सोपय वय हे विषयी आसक्त दया नाही आपण. विषयी आसक्त. दया नाही आपण. बरोबर. विषयी आसक्त का? विषयी विरक्त. आसक्त मला कसं तरी ठेवायला गेलो. तुमच्या ठेवायला विढाला विढाला विषयी विरक्त दया नाही आपपर संपुष्ट सर्वता स्वये व्यापक निर्धार विढाला. मुद्दा काय? कशाचीच आसक्ती ना विषयी विरक्त. विषयामध्ये तो कसा विरक्त आहे. आणि विरक्ताशी देह तुच्छ नाही असं नाही आस देहाची. विरक्त पुरुषाला शरीराची देखील आसक्ती नसते. भौतिक पदार्थाची तर जाऊ द्या. शरीराची देखील परवा करतात. शरीराची तृणवत मानिकी गवताच्या काडीसाठी किंमत येते कोणाला? त्याचे खरे ब्रह्मज्ञान हा उदासीन वरती ते
त्याचे खरे ब्रह्मज्ञान उदासीन वृत्ती देही. उदासीन वृत्ती देही. उदासीन वदासीन मसक्तम तेषु कर्मसु तेषु कर्मसु आसक्तम न इति उदासीनम अवदासीन्या. मग प्रमाण झालं उदासीनाचं देह ब्रह्मरूप नाही पुण्य पाप. त्याला लागत म्हणून तर त्या ओळखेत कोणत्या तया करणीया खडोका त्रैलोक्याचा घात परितेने केली हे मात बोलू नये. हे निरासक्त पुरुषाचं प्रमाणपत्र आहे आणि त्याचा पर्याय वाची पुण्यवंत व्हावे. पण कशानं व्हावे? घेता सज्जनाची नावे. सज्जनाची नावं घेतली की जेव्हा हा पुण्यवंत बनतो म्हणजे निरासक्त बनतो. पुण्यवंत बनतो म्हणजे निरासक्त बनतो. पण कुणाची नाव घ्यावं लागतील? सज्जन. माझी वाचा तुझी माझी सज्जन घेता सज्जनाची नाव. सज्जन कोण? ज्याचं वय झालंय तो नाही काही वेळेला माणसं म्हणत नाही आमच्यात सर्वात वयोवृद्ध आहे. मग यांचं नाव सज्जन. असं वयावर आणि मॉडेलवर बिल काढीत नाही. सज्जन शब्दाचा चंद्र व्यवहाराचा आढावा घेऊन तुकोबाराने व्याख्या केली. तुकोबारा म्हणतात तुका म्हणे पैसा सज्जनापासून महाराज इकडे भेंडीची पद्धत आहे का? बरं लागली का नाही लागली? एवढं आपल्याला गपचिप मध्ये कुणाला का लागा ना भेंडी लागली का नाही? मग हे महत्वाचं असतं. खेळण्यासाठी एक तरी काय पाहिजे? महत्वाचं काय? व्यवहाराचा आढावा घेऊन तुकोबाराने व्याख्या केली. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. एकही ज्याच्याकडे अवगुण नसेल
त्याचं नाव सज्जन. किंवा दुसरं प्रमाण देतो याला, सज्जन चंदनाची परी, सज्जन चंदनाची एक परी, दुर्जन देश त्यागे दुरी, दुर्जन देश त्यागे दुरी. देश त्यागे दुरी. हात पार समजायचं बरं. सज्जन शब्दाचा तुकोबाने जो अर्थ केला की ज्याच्याकडे एकही अवगुण नसेल त्याचं नाव सज्जन. याला पुष्टी देतो काय, दुष्ट गुण तेथे न मिळे निषेध. निशेष चैतन्याचा वास झाला माझी. म्हणजे एक किंचितही ज्याच्याकडं अवगुण नसेल, वाईट गुण नसेल त्याचं नाव असा तुकोबरांनी व्यवहाराचा परामर्श घेऊन चाळणी करून हा अर्थ केला. आता अर्थनिर्णायक शास्त्र शेवटी व्याकरण आहे. कारण अर्थ कोण्या शब्दाचा काय करायचा हे कुणी ठरवायचं, व्याकरणानं ठरवायचं. कारण कोणत्याही दर्शनकाराला एवं वेदाला देखील जगातला नंबर 1चा शहाणा आहे कोण, तो देखील व्याकरणालाच विचारतो हे जग असं जमल का विढाला. म्हणून एक संस्कृत मध्ये वाक्यच आहे, सर्व शास्त्रोपकारकम व्याकरण, सभी शास्त्रों पर व्याकरण के उपकार है. हा कोणाला भी कोणता अर्थ निर्णय करायचा असेल तर व्याकरण करत. इथं व्याकरण दृष्ट्या अर्थ करत असताना षष्ठी तत्पुरुषात त्याचा विग्रह केला आहे. कशात? षष्ठी तत्पुरुषात. तत्पुरुष हा उत्तरपद प्रधान असतो. ज्या दोन पदात उत्तर पद म्हणजे दुसरं पद मुख्य असेल त्याचं नाव तत्पुरुष. त्याचे अनेक भेद आहेत. नाही तत्पुरुष बी तत्पुरुषाचा, कर्मधार्य बी तत्पुरुषाचा भेद आहे. आणि द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी पर्यंत हे सारे प्रकार तत्पुरुषाचेच. त्यामुळे तत्पुरुष हा फार मोठा समास, कारण उत्तर पद मुख्य आहे त्याच्यामध्ये. कशामध्ये? तत्पुरुषामध्ये. आणि इथं षष्ठी तत्पुरुषात विग्रह केला. सताम जनाः इति सज्जनाः. काय म्हटलंय? सता षष्ठी बहुवचन आहे. गस ओस आम इति नाम षष्ठी. गस एक वचन, ओस द्विवचन आणि आम अम नाही. रस्व अन लंगडा म द्वितीय एक वचन, अम द्वितीयच एक वचन आहे. आणि षष्टीला एक कान आहे, आम. मूळ नाव सत. मूळ नाव काय आहे? जगातलं जे पहिलं बारसं झालं की नाही, कोण घातलं होतं ते? हा बारसं कुणं घातलं होतं ते? वेदानं म्हणा. माझी ओळखावया सृष्टी खून केली. आलंय का कुठं? ओळखपत्रासाठी नाव कसं ठेवते? काय लोणचं करायचं का त्याचं? नावाचा काय हेतू? ओळखपत्र. फक्त ओळखपत्रासाठी काय केलं जाते? म्हणून की माझी ओळखावया श्रुती खून केली. काय ओळख? त्याचा आधीचा तुकडा त्र्यक्षर हे नाम, त्र्यक्षर हे नाम, त्र्यक्षर हे नाम. त्याचा पहिला तुकडा. आठवडा इकडे झाले टचिंग झाले. कारखान्यात टाकलं की येते बाहेर. आता तिथं तसलंच घोटाळा व्हायला. आता काय करावं? काय असलंच पाहिजे.
आता आम्हीच दाबून घ्यायची पाणी. मुद्दा काय आहे? जगातलं पहिलं जे बारसं झालं, कोण घातलंय ते बारसं? वेदानं बारसं घातलं. आणि त्या पहिल्या एकाच बारशात 3 नावं ठेवली. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिवेद स्मृतः ब्रह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा. वेदानं बारसं घातलं आणि 3 नावं ठेवली. ओम तत् सत, ओम परमात्मा, तत् परमात्मा, सत परमात्मा. आणि षष्टी ही संबंधात होत असते. षष्टी कशात होते? षष्टी नावाची जी विभक्ती आहे ती संबंधात होत असते. संस्कृत मध्ये महर्षी पाणिनीचं सूत्रच आहे. काय? संबंधे षष्टी. काय म्हणले? संबंधे षष्टी. कुणाचाही कुणाबरोबर कसलाही संबंध दाखवायचा असेल तर षष्टीच करावी लागते. मामा, काकी, मेहना, पाहुणा काय नाही उच्चार करा तर तिथं चाचीचेच लावावं लागतं. त्याचा, त्याची, त्याचे, आणि ह्याचा, ह्याची, ह्याचे, चाचीचे नाम षष्टी विढाला. मामा त्याचा, मामा ह्याचा, मामा त्यांचा. साचीचे शिवाय का? आलं? हा, ते कीर अनाम अजाती. बरोबर बरोबर. ते अजाती मोसम धरणा बरोबर. ती मी म्हणून ती बरोबर. माझी ओळखाव्यास होती खूण केली ही बरोबर आहे. तुकडा एक राहिलं मग ती चमकन बघा फाट्यामध्ये आता. हा, हे महत्वाचे. ते अनाम कीर अजाती. अविद्या बरोबर आहे. अविद्या वर्गाची राती. माझी ओळखावया श्रुती खून केली विठाला. काय कहोय ना, काय कहोय ना काय काळजी. हा म्हणजे होत. ठीक. आता कसं आहे, कोणीतरी नाव ठेवतंय का वय झालं की असलं काही बिघडलं तरी माप असत. वयावर नाही. आता मुद्दा एकच. सद्वी परमात्माच, तद्वी आणि ओम बी. सत्संबंधी जना इति सज्जना. सत नाम परमात्मा. परमात्म्याच्या संबंधी जे जन त्यांचं नाव सज्जन. भगवंताच्या संबंधी जे जन त्यांचं नाव सज्जन. आणखी सज्जनाची नावे. देवाच्या संबंधी जे जन ते सज्जन. ते कुणी बी असो. हा, ते मोजायचेच नाही. खोका दुराचारी. काय? नराथवा नारी खोका दुराचारी. वनमुखी गाता हरी पवित्र देवी देवाच्या संबंधी जे जन. आता कसं आहे, संबंध एक प्रकारचे नाही, मुख्य 2 प्रकारचे संबंध सांगितले. चांगले बी संबंधच आहेत आणि वाईटही संबंधच आहेत ना. वाईट तरी काय संबंधच आहेत ना. आम्हाला संबंधित ना. तुमचा आणि आमचा कसा काय परिचय? त्या रुक्म्याच्या काळ्याचा आम्ही टाक्यात असं होय. कसं म्हणजे कसं वाटायचं? म्हणजे माणसं म्हणजे ह्यांचे तुमचे इतके जवळचे संबंध कशामुळे? तरी संबंध कसले वाटायले? चांगले आहेत का?
अहो गोपाळाचे संबंध देवाबरोबर कशातून आले त्याच्यातून चोरीतूनच आले ना. गोपाळाचे देवाबरोबर संबंधाचे खास संबंध कशातून आले? चोरीच्या रूपातून आले. पांडवाचे देवाचे संबंध कशातून आले? मारामारीतून आले. पांडवाच्या मारामाऱ्या होत नाहीत तर पांडव देवाला बी मोजीत नाहीत. पांडवात बी कमी मग नव्हते. पांडव बी मस्ती होते. काय असते खेड्यापाड्यात एखादं कुटुंब जरा बऱ्यापैकी असलं आणि जरा 4-5 भावाचा जुमला बरा असला, थोडं पोरं सोडा हाताखाली असले, ते मोकळच उष्ण ती दिवसात बिना झोपीच. आता झोपीत उष्ण ही स्वाभाविक आहे. ती बिमारी झोपीत ती मानवी माणसाने. काही माणसं झोपीत अचानक म्हैस करते, समजा ती जमते खपत आहे. पण जागृतीत जाग असताना दिवसात ढवळ्या माणसं उष्णते. कोण? 4-5 भावाचं कुटुंब आहे, जरा भावाचा जुमला आहे आणि थोडी चलती 10-5 रुपये पाळून द्या आहेत म्हणल्यावर ती सरळ उष्णते. काय आमच्यातलं बारकरी लेकरू बी रोडवर येऊ द्या, हिंमत नाही कुणाचे दरवाजा उघडून बाहेर यायचे. ही का आहे? ही उसळण्याची बिमारी. तशी मधून पांडव सुद्धा काय करत होते? उष्णत होते ना. आमच्या 5 जणातलं एक बी आलं ना 100ची हिंमत नाही अशी पांडव मधून उष्ण. ती बिमारी वाईट आहे तशी. लय चांगली बिमारी वाटते काही. कारण तिला बरी जरी होय अभिमान मेरू तो समान भार तिळभर बी जमत नाही त्याला. आणि मधून पांडव उष्णायचे. देव म्हणला बिमारी घालवाला बरं कुठं करता येणं माणसामध्ये तिकडून ऑपरेशन चांगलं तेव्हा तिकडे घेऊन जा. पांडव जे उचलले नीट 13 वर्ष विल्हेवाट लावले पांडवाची. किती दिवस लागला ऑपरेशन करायला? 13 वर्षानं स्वच्छ ऑपरेशन झालं. चौकशी मी केली, कुठं दुखत आहे का, काही उष्णत आहे का, कुणीच उष्णत नाही असं लक्षात आल्यावर 100% देवानं स्वतःच्या पावरवर पांडवाला राज्य मिळवून दिलं. विढाला देव 24 तास द्वारकेचा राहणा त्याच्या घरी होय. कुणाच्या घरी? पांडवाच्या घरी देव आहे.